अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ठाकरेंची शिवसेना आता पाण्यासाठी आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणची दृश्य बघितली तर छत्रपती संभाजीनगर शहरातील आविष्कार चौकातून ठाकरे गटाच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे। पाणी टंचाईच्या विरोधामध्ये भजन आणि दिंडी आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर संपूर्ण ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते आता वारकऱ्यांच्या वेशभूषेत या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या भजन आणि दिंडी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। खरं तर लबाडांनो पाणी द्या अशी थीम जी आहे ती या ठिकाणी या आंदोलनाला देण्यात आलेली आहे। आपण जर पुढच्या बाजूला ही दृश्य बघितली तर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन हे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि अगदी काही वेळातच हे जे आंदोलन आहे ते आता चिस्तिया चौकातील ज्या ठिकाणी पाण्याचे टँकर भरतात आणि संपूर्ण शहरामध्ये ज्या टँकर जातात त्या ठिकाणी हे आंदोलन खरं तर पोहोचणार आहे। आपण जर बघितलं तर मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी महिला पदाधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लबाडांनो पाणी द्या अशी घोषणाबाजी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून सुरू आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर वारकरी जे आहेत ते आता टाळ मृदुंगाचा गजर करीत या ठिकाणी चिस्तिया चौकाकडे हळूहळू निघालेले आहे आणि या साईडला जर बघितलं तर स्वतः अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली हे प्रमुख आंदोलन जे आहे ते सुरू आहे। त्यांच्याचबरोबर इतर सुद्धा पदाधिकारी जे आहेत ते आंदोलनात आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मागील काही दिवसापासून ठाकरे गटाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे आणि आज सुद्धा या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर स्वतः अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। सध्या मी या ठिकाणी आविष्कार चौकात आहे आणि थोड्याच वेळात हे आंदोलन जे आहे ते पाण्याच्या टाकीपाशी चिस्तिया चौकात ज्या ठिकाणी शहरातील टँकर भरतात त्या ठिकाणी हे पोहोचणार आहे। अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी स्वतः उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांनी सुद्धा आता गळ्यामध्ये टाळ घेऊन लबाडांनो पाणी द्या अशा प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती केलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर ठाकरे गटाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। स्वतः अंबादास दानवे साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल आज आंदोलन करण्यात येत आहे? बिलकुल आज आमचं दुर्दैव आहे, आम्हाला एका रिकाम्या अंड्याचं पूजन इथं या पालखीमध्ये ठेवावं लागलेलं आहे। ज्या पालखीमध्ये आम्ही पांडुरंग ठेवत असतो पण आज पांडुरंगासारखीच आज आम्हाला पाण्याची लागलेली आहे। या शहराला पाणी नाही, 12-12, 15-15 दिवसाला पाणी येतं आणि म्हणून आम्ही रिकाम्या अंड्याचं पूजन इथं करून त्याची आम्ही दिंडी काढलेली आहे। आजच्या आंदोलनाला तुम्ही लबाडांनो पाणी द्या अशी थीम जी आहे ती दिलेली आहे। नेमके हे लबाड कोण आहे? लबाड सत्ताधारी आहेत। इथं येऊन 2022ला मोर्चा काढला होता, त्या 6 महिन्यात आमचं सरकार द्या पाणी देऊ असं सांगितलं होतं। विधानसभा लोकसभेला सांगितलं होतं की आम्हाला निवडून द्या, 3 महिन्यात पाणी देतो। मग लबाड कोण आहे जनतेने समजून घ्यायचं। यानंतरची पुढची भूमिका आता बिलकुल आमचं 1 महिन्याचं आंदोलन आहे, पाणी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आम्ही। तर असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक नेते मंडळी आहे मात्र या शहराचा पाण्याचा प्रश्न जो काय तो सुटला नाही। मी कोणत्या नेत्यावर आरोप करत नाही, मी प्रशासनावर आरोप करतोय। प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव आहे। नेते पाण्याचं नियोजन करत नसतात, टेक्निकल इंजिनियर्स पाण्याचं नियोजन करत असतात। मी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला दोष देत नाही, मी प्रशासनाला दोष देतो। नक्कीच आपल्यासोबत अंबादास दानवे यांनी आता बातचीत केलेली आहे। सत्ताधारी जे आहेत ते लबाड असल्याचं त्यांनी स्वतः दानवे यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळं त्यांनी विरोधकांवरती सुद्धा या ठिकाणी टीका केलेली आहे। अगदी काहीच वेळात हे जे आंदोलन आहे ते आता चिस्तिया चौकात पोहोचणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।